नमस्कार. प्रथमतः आपलं सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ इतरांना शेअर करा. तर सध्या आपण पाहतोय 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षा सध्या सुरू आहे आणि त्याच्यामध्ये एक महत्त्वाची बातमी विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी आणि पेपर तपासणाऱ्यांसाठी अशी सगळ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. आणि ही बातमी आहे अत्यंत महत्त्वाची आहे, कारण अनेक पेपर अजून या ठिकाणी 10वीचे विद्यार्थ्यांचे बाकी आहे. त्यांना ह्या बातमीचा निश्चितच फायदा होईल. तर बघूया आपण काय आहे सविस्तर बातमी. पुढे बघूया. पुढे पाहण्याच्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण नवनवीन वेगणारे अपडेट असतील ते आपल्यापर्यंत पोहोचतील. तर बातमी आहे, उत्तर पत्रिकेत आकृत्या पेनानेही काढता येणार. जी उत्तर पत्रिका असेल, 10वीची असेल, 12वीची असेल, बोर्डाच्या पेपरमधली, तर ह्या उत्तरपत्रिकेमधील आकृत्या पेनानेही काढता येणार. मग आपल्या समोर प्रश्न निर्माण होतो, पेनाने नेमक्या कोणत्या विषयाच्या आकृत्या पेनाने काढायच्या? हे पूर्ण आपण बातमी आता पूर्ण सविस्तर बघूया. आणि पेनाने न आकृत्या काढल्यामुळे इथून मागं मॉडरेटर, चीफ मॉडरेटर पेपर चेक करणार होते, त्यांना कोणत्या प्रश्नाला सामोरं जावं लागत होतं, अशी सगळी पूर्ण डीप माहिती आपण आता ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघूया. इथं आहे, केवळ भाषा विषयाच्या प्रश्नांनाच हा नियम लागू आहे. म्हणजे समजा जे भाषेविषयीचे पेपर असतील, समजा मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल किंवा काही विद्यार्थ्यांची संस्कृत भाषा असेल, जी भाषाविषयीचे जे पेपर आहेत त्यांच्यासाठीच फक्त पेनानेही आकृती काढता येऊ शकते, हा नियम लागू आहे. हे महत्त्वाचं विद्यार्थ्यांनी समजून घ्यायचे. नाहीतर काय होऊ शकतं, विद्यार्थी सगळ्या विषयासाठीच पेनाने आकृती काढू शकतात. तर फक्त जे भाषा विषय आहे त्या भाषा विषयालाच हा नियम लागू आहे. आणि दुसरं इथं महत्त्वाचं आपण पाहतोय, विज्ञान, गणित, भूगोलसाठी पेन्सिलनेच काढा आकृत्या. म्हणजे जो तुमचा विज्ञान असेल, गणित असेल, भूगोल हे जे विषय असतील, तर ह्या विषयातल्या आकृत्या काढताना फक्त आणि फक्त पेन्सिलचाच वापर करा, तिथं पेनाचा वापर करायचा नाही आहे. हे विद्यार्थ्यांनी पेपरला जाण्याच्या अगोदर लक्षात ठेवायचं आहे. आता पुढं सविस्तर बातमी पहा, कारण याच्यामध्ये पेनाने आकृत्या काढल्यानंतर, नाही काढल्यानंतर काय प्रॉब्लेम होत होता. मॉडरेटर, चीफ मॉडरेटर यांना हे पूर्ण या बातमीमध्ये सविस्तर दिलेलं आहे, ते व्यवस्थित समजून घ्या. आणि चॅनल जर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी BRK एज्युकेशन पॉईंट हे ॲप आहे जे आपण लॉन्च करत आहोत. त्याच्यावर तुम्हाला मॅथच्या हस्तलिखित नोट्स असतील, इंग्लिशचं ग्रामर असेल, मराठी व्याकरण असेल, असं सर्व तुम्हाला त्या ठिकाणी आपण त्या ॲपवर लॉन्च करणार आहोत. त्याचा नक्कीच पुढील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 24-25 मध्ये नक्कीच फायदा होईल. तर बघूया आपण पुढं. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता 10वी-12वीच्या परीक्षांमध्ये भाषा विषयाच्या कृती पत्रिकेसंदर्भातील प्रश्नांवरील आकृत्या पेन किंवा पेन्सिल यापैकी कशानेही विद्यार्थ्यांनी काढल्या तरी त्यांना गुण देण्यात यावेत, असा निर्णय शनिवारी म्हणजे 24 फेब्रुवारी रोजी बोर्डाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. म्हणजे जे भाषा विषयाचे जो पेपर असेल, तर भाषा विषयामध्ये विद्यार्थी ज्या आकृती असतील ह्या पेनाने बी काढू शकतात आणि पेन्सिलने बी काढू शकतात. मग तुमचं ते मराठी, हिंदी, इंग्रजी, कुणाचं संस्कृत असेल किंवा इतर भाषा विषय असेल, तर त्याच्यातल्या ज्या आकृत्या असतील त्या भाषा विषयातल्या आकृत्या पेनने किंवा पेन्सिलने, बघा, पेन किंवा पेन्सिल या दोन्हीपैकी कोणतेही साधनं वापरले जाऊ शकते, असा निर्णय बोर्डाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे. म्हणजे परीक्षा मंडळ आहे यांनी पूर्ण असा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे की भाषा विषयातली ज्या आकृत्या असतील त्या आकृत्या हे विद्यार्थी पेनने किंवा पेन्सिलने काढू शकतात. पुढं आहे, या संबंधित सर्व मुख्य नियामकांना देखील सूचना दिल्या जाणार आहेत. येत्या 1 मार्चपासून 10वीच्या परीक्षेला सुरुवात. ठीक आहे, म्हणजे आपण पाहतोय की 1 मार्चपासून 10वीची परीक्षा सुरू झालेली आहे आणि पहिल्या पेपरपासूनच हा नियम लागू राहणार आहे. राज्य मंडळातर्फे सध्या इयत्ता 12वीच्या परीक्षा सुरू असून येत्या 1 मार्चपासून 10वीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे. भाषा विषयासाठी मंडळाकडून कृतीपत्रिकेवरील प्रश्न विचारले जातात. या प्रश्नांसाठी काही वेळा आकृत्या काढाव्या लागतात. या आकृत्या पेनने काढाव्यात की पेन्सिलने, यावर शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये गोंधळाचे वातावरण होते. म्हणजे कृतीयुक्त जे प्रश्न असतात, तर ह्या प्रश्नामध्ये काही विद्यार्थ्यांना आकृत्या काढाव्या लागतात आणि मग ह्या आकृत्या पेनने काढायच्या का पेन्सिलने काढायचा, असं मग ते परीक्षार्थी विद्यार्थी असतील किंवा पालक असतील किंवा शिक्षक असतील, तर यांना काय होतं, एक प्रकारचं ते गोंधळाचं वातावरण निर्माण होतं, एक संभ्रम निर्माण झालेला होता.
तसेच 10वीच्या मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषा विषयांमध्ये परिच्छेदावर आधारित आकलन कृती किंवा आकृत्या पेनाने काढल्या म्हणून अर्धा गुण कापतात. बघा, म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं की जे भाषेविषयीचे जे आहे आणि भाषेविषयीचे परिच्छेदावर आधारित जे आकलन स्वरूपाचे जे कृतीयुक्त जे प्रश्न असतील आणि त्याच्या जर आकृत्या पेनने काढल्या म्हणून अर्धा गुण कापतात. हे अगोदर घडत होतं है ना. पेनाने आकृत्या काढल्यानंतर त्या विद्यार्थ्याचा त्या उत्तरपत्रिकेतील अर्धा गुण कापण्यात येत होता. त्यांनी कापला नाही तर कित्येकदा मॉडरेटरच्या स्तरावर अर्धा गुण कापला जातो. यातच आकृती पेनाने काढावी असा नियम प्रश्नपत्रिकेत आहे. म्हणजे प्रश्नपत्रिकेतच नियम आहे की आकृती पेनाने काढली तरी चालते, पण तरीसुद्धा जो पेपर चेक करणारा जो मॉडरेटर असतो की त्या मॉडरेटरच्या स्तरावर त्या संबंधित विद्यार्थ्याचा अर्धा गुण कापण्यात येत होता. मात्र पेन्सिलने आकृती काढली तर अर्धा गुण कापावा असा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही. मग हे गुण का कापले जातात असा प्रश्न पर्यवेक्षक आणि मॉडरेटर विचारत होते. म्हणजे हा जो प्रश्न आहे हा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे मॉडरेटर आणि जे पर्यवेक्षक आहे यांनाच पडलेला होता की अर्धा गुण नेमका पेनाने काढल्यावरच कापला जातो आणि पेन्सिलने काढल्यावर म्हणजे त्याचा काही संभ्रम निर्माण झाला होता. आणि हा संभ्रम दूर करण्याच्या हेतूनच बोर्डानंच एक मीटिंग घेऊन एक बैठक आयोजित करून या ठिकाणी एक निर्णय दिलेला आहे की ते भाषाविषयीतील आकृत्या पेनने काढा किंवा पेन्सिलने काढा, तरीसुद्धा आता विद्यार्थ्याचा ह्या वर्षीपासून पर्यवेक्षक असेल किंवा मॉडरेटर असेल यांच्याकडून त्या विद्यार्थ्याचा गुण कापण्यात येणार नाही आहे. पण विषय कुठपर्यंत आहे? भाषा विषय पुरताच आहे. पेनने काढा किंवा पेन्सिलने काढा तरी अर्धा गुण कमी होणार नाही आहे. पण पुढे बघूया आपण. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात चर्चा सुरू होती. यावर शनिवारी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत चर्चा करून ही संदिग्धता दूर करण्यात आली. भाषा विषयाच्या प्रश्नासाठी पेन किंवा पेन्सिल कशाने विद्यार्थ्यांनी आकृत्या काढल्या तरी त्यांना गुण देण्यात यावेत असा निर्णय घेण्यात आला असल्याचे राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी साहेब यांनी स्पष्ट केलेले आहे. म्हणजे एक गोष्ट आपल्या लक्षात आलेली आहे की भाषा विषयाच्या संदर्भामध्ये आकृत्या काढताना पेनने काढल्या पेन्सिलने काढल्या तरी विद्यार्थ्याचा अर्धा गुण कमी होणार नाही आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थ्यांचे पेपर 10वीच्या विद्यार्थ्यांचे पेपर बाकी आहेत. ते म्हणजे कोण? विज्ञान, गणित, भूगोल. तर ह्या विषयासाठी विद्यार्थ्यांनी आकृत्या फक्त आणि फक्त कशाने काढायच्या तर पेन्सिलनेच आकृत्या काढायच्या आहेत. त्याच्यामध्ये पेनने आकृत्या काढायच्या नाही आहे, नंतर तिथं गुण तुमचे जाऊ शकतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं 10वीच्या विद्यार्थ्यासाठी आपण हस्तलिखित नोट्स केलेल्या आहेत. तिथं तुम्हाला समोर दिसतात. या नोट जर पाहिजे असतील तर आपलं BRK एज्युकेशन पॉईंट हे जे ॲप आहे ते डाउनलोड करा. त्याची लिंक आपण ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा प्ले स्टोअरवरून सुद्धा तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता. पुढं आहे भाषा विषयाच्या कृतीपत्रिके संदर्भातील प्रश्नाच्या पेन व पेन्सिलने काढलेल्या आकृत्यांना गुण देण्याबाबत सर्व मुख्य नियामकांना सूचना दिल्या जाणार आहेत. पेन व पेन्सिलने आकृत्या काढण्याचा निर्णय हा केवळ भाषा विषयाच्या प्रश्नासंदर्भात आहे. विज्ञान, गणित, भूगोल अशा विषयांसाठी विद्यार्थ्यांना पेन्सिलनेच आकृत्या काढाव्या लागणार आहेत. आकृत्या संदर्भात निर्माण झालेल्या गोंधळामुळे बोर्डाच्या परीक्षा मंडळात याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात आला आहे. तर असं हे कोणी सांगितलेलं आहे तर शरद गोसावी साहेब, अध्यक्ष राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ यांनी सांगितलेलं आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एकच पुन्हा वारंवार सांगण्यात येते की पेनाने आकृत्या फक्त पेनाने किंवा पेन्सिलने आकृत्या ह्या भाषा विषयाच्या काढायच्या आणि अजून तुमचे जे पेपर बाकी आहेत विज्ञान, गणित, भूगोल या विषयाच्या उत्तरपत्रिकेत आकृत्या काढताना ह्या आकृत्या फक्त आणि फक्त पेन्सिलनेच काढायच्या आहेत. इथं पेनाने आकृत्या काढू नका, नाही तर तुमचे गुण त्या ठिकाणी जाऊ शकतात. तर अशाच नवनवीन शैक्षणिक अपडेटसाठी, शैक्षणिक माहितीसाठी शिक्षक, विद्यार्थी, पालक अशा सर्वांच्या हिताच्या बातम्या, शैक्षणिक निर्णय, शासन निर्णय, शासन परिपत्रक पाहण्यासाठी तुम्ही आपल्या आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण सबस्क्राईब केल्यामुळं जी आपण पहिली बातमी अपलोड करतो ती बातमी तुम्हाला पहिल्या तुम्हाला काय होईल तुमच्या मोबाईलमध्ये उपलब्ध होईल आणि तुम्ही ते डायरेक्टली पाहू शकता. धन्यवाद.